खेळपट्टीच्या आतमध्ये कशा पद्धतीने दोन्ही संघ खेळ करताना पाहायला मिळतील, कारण की ही महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक 1 टॉस जिंकलाय मराठा वॉरियर्स जोळवाडी आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी एका बाजूला रवी बोरगे तर दुसऱ्या बाजूला ओमकार बोरगे आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन आसवले आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचा महत्वपूर्ण गोलंदाज डिसायडर ओव्हर म्हणून ओळखलं जाणारं निर्णायक षटक पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 38 सर्कल मध्ये पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण आपण पाहतो, बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन आहे. ओमसाई एमटीसी लाईव्ह यांचे फाउंडर अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून सरपंच जर बॅटिंग करताना 3 षटकार ठोकले तर 5001 रुपयांचा कॅश प्राइज असेल. बॉलिंग साठी विकेट हॅट्रिक घेतली तर 10,001. मॅचला होईल सुरुवात. महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल त्याचा प्रवास सुरू राहील, जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास इथेच थांबेल. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल, जिथून चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. गोशांकी क्षेत्रात एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या क्रमांक 0 तून 1 या आकड्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र कशा पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येतील. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न, कॅप्टन चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक थांबते, कारण की डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राइक रोटेशन होताना पाहायला मिळेल धावसंख्या क्रमांक 2 या आकड्यावरती. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ओमकार बोरगे पहिला चेंडू फेस करेल. सचिन आसवले पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवला, परंतु आज परीक्षा पाहायला मिळेल. सचिन आसवले एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओमकार बोरगे. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. रवी बोरगे आणि ओमकार बोरगे या दोन्ही खेळाडूंची पाहायला गेलं तर वीकनेस या गोलंदाजाला माहित आहे, आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. आतापर्यंतचा खेळ 3 चेंडूंवरती येताना पाहायला मिळाले. 3 धावा, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. कंट्रोल लाईन आणि लेनची गोलंदाजी पाहायला मिळते. रवी बोरगेचा पूर्णपणे प्रयत्न होतो मोठा स्ट्रोक खेळण्याचा, परंतु पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा येताना पाहायला मिळतात, जिथे मात्र 2 सिंगल आले आहेत आणि 2 पाहायला गेला तर डिक्लेअर स्वरूपातील सिंगल्स येताना पाहायला मिळाल्या. ऑनसाच्या दिशेने फटका खेळा, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कॅच मात्र पकडली जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर मात्र डीप मध्ये कोणताही चुकी करताना पाहायला मिळणार नाही हा खेळाडू. आणि कशा पद्धतीने ही महत्वपूर्ण विकेट येताना पाहायला मिळते. ओमकार बोरगेच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त निराशा आपल्याला पाहायला मिळेल. तर नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळेल. आता मात्र कोणता खेळाडू वन डाऊन साठी येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4, 1 गडी बाद 4 धावा आणि 3 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील लढत स्वतः कर्णधार अमर कदम येताना पाहायला मिळते.
ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहिला तर मिड विकेट आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर वेगवान गतीने येतो चेंडू खाली आणि पाहायला गेलं तर धावसंख्या षटक समाप्त होताना पाहायला मिळेल. येस नितीन दादा पवार आपलं देखील स्वागत आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये दिवस क्रमांक पहिला आपण पाहतो. पहिल्या षटकाचा शेवट धावसंख्या आपल्याला यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा देखील प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल परंतु यावेळेस पूर्ण 4 मिळालेत. यावेळेस मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग रिजनच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा आत्मविश्वास वाढवणाऱ्या असतील. रवी बोरगेच्या बॅट मधून पहिला मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारा स्ट्रोक आणि त्यानंतर मात्र शैलेश काळे गोलंदाजी कशा पद्धतीने कमबॅक करताना पाहायला मिळेल. यावेळेस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खराब वाईट थ्रो पाहायला मिळाला परंतु एकच धाव या चेंडूवरती येईल. जितू कांबळे दादा तसेच श्याम कांबळे विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता परंतु पूर्णपणे डबल माइंडेड स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने पूर्णपणे अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. पूर्णपणे नियंत्रण कंट्रोल पाहायला मिळतंय. 6 या संघाने आतापर्यंत पाहायला गेलं तर 9 धावा बनवले तर 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच पकडली जाते. कर्णधार रामर कदम खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आता मात्र नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळेल अनिकेत. जिथे मात्र पाहायला गेलं तर आता मात्र पूर्णपणे पाहायला गेलं तर मॅच मध्ये नियंत्रण ठेवण्यात आलंय. पूर्णपणे कंट्रोल मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्वाच्या 2 विकेट येताना पाहायला मिळालं. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ओमकार भोरगे बाद झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय अमर कदम. त्यानंतर अनिकेत येताना पाहायला मिळतोय. रवी बोरगेला शेवटपर्यंत या खेळपट्टीवरती थांबणं खूप महत्वपूर्ण असेल. आता या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. धावसंख्या आतापर्यंत 9 1.4 चेंडूचा खेळ. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर शेवटचा बॉल 1 to go दुसऱ्या षटकातील महत्वपूर्ण चेंडू. यावेळेस मात्र अशाच पद्धतीचा फटका खेळायचा होता परंतु यावेळेस मात्र पूर्णपणे कनेक्शन होतंय. मागील चेंडूवरती ते कनेक्शन पाहायला मिळालं नव्हतं परंतु यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन परफेक्ट टायमिंग आणि त्यानंतर मात्र 1 बाउंड चेंडू. 4 धावा. या 4 धावा आल्यानंतर धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 13 या आकड्यावरती 6.50 करंट रन रेट पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा षटकातील शेवटचा गोलंदाज कोण असेल आणि पाहायला गेलं तर त्या 6 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने 13 मध्ये वाढवले जातील धाबा. महत्वपूर्ण षटक घेऊन येईल. स्लॉग ओव्हरचा महत्वाचा निर्णायक डिसाइडर ओव्हर कोणता गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहायला मिळेल. दीपक काटकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण गोलंदाजी. यस
यावेळेस पहिला बॉल पाहायला गेलं तर पायावरचा होता. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी दीपक काटकर, पूर्णपणे अनुभवी गोलंदाज. आतापर्यंत जेवढे सामने खेळले त्याचा मात्र पूर्णपणे अनुभव या खेळपट्टीवरती दाखवताना या मॅच मध्ये. यावेळेस पहा रवी बोरगे, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. त्रिफळाची फलंदाज बाद. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. पाहायला गेला तर बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जातोय, जिथे मात्र त्रिफळाची फलंदाज बाद होईल. अचूकता न चुकता गोलंदाजाकडे पाहायला मिळते आणि अचूकता यावेळेस मात्र पूर्णपणे न चुकता पाहायला मिळाले आणि चुकी मात्र होते. रवीच्या बॅट मधून एक चौकार येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 13 या आकड्यावरती पाहायला गेलं तर येस 13 आकड्यावरती महत्वपूर्ण विकेट प्राप्त होते. आता मात्र नवीन बॅटर येताना पाहायला मिळतोय महेश. यावेळेस एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही चेंडूवरती आणि त्यानंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती. पूर्णपणे लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चौकार जर या मॅच मध्ये आले तर धावसंख्या चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकते, कारण की सर्वे 11 कडे देखील घातक गोलंदाजी आहे आणि दोन्ही संघ पाहायला गेलं तर सातत्याने बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र एका धाबेचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस डायरेक्ट हिट असते तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता. एका धावेने दुसऱ्या धावेमध्ये देखील बदल होताना पाहायला होते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आणि त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 16. महेशच्या बॅट मधून एक षटकार येणं महत्वाचं आहे. आता मात्र पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीने थाबा येताना पाहायला मिळतील. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, पण तो एसटी रक्षक आणि फर्स्ट स्लिप मध्ये होते चुकी. डिक्लेअर झोन मध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर यावेळेस पाहायला गेलं तर रनआउट होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण फलंदाज शेवटच्या बॉलवरती रनआउट होताना पाहायला मिळतोय. आता मात्र धावा झाले 17 आणि येणाऱ्या काळामध्ये धावा बनवायचे आहेत 18 चेंडूंमध्ये 18. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. कशा पद्धतीने सर्व 11 कमबॅक करताना पाहायला मिळेल, पुनरागमन करताना पाहायला मिळेल का, की येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर जसा खेळ राहिलाय मराठवाडा जवळवडे संघाचा, तशा पद्धतीने खेळ त्यांचा पुढे सुरू राहील. 18 चेंडूंमध्ये बनवायचे 18 धाबा, 3 षटकार 4 चौकारांची आवश्यकता, जिथे मात्र पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती बनवायचे एक सिंगल, जिथे मात्र 18 धाबा 18 चेंडू. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उदवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक 1 दक्कनचा राजा ज्योतिबा आणि दक्षिणाधीश ज्योतिबाच्या आशीर्वादाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा उदवणे गावाच्या अभिमानाची
ही स्पर्धा आपण पाहतो ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक 1 महत्वपूर्ण सामना आपण पाहतो एका बाजूला मराठा वॉरियर्स जोळवाडी तर दुसऱ्या बाजूला सळवे 11 सळवे आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मॅच होताना पाहायला मिळेल 18 चेंडूंमध्ये बनवायचे 18 धावा सलामीची जोडी पाठवायची मराठा वॉरियर्स जोळवाडी मॅचला होईल सुरुवात सलामीची जोडी एका बाजूला शैलेश काळे तर दुसऱ्या बाजूला आपण सचिन आसिवलेला पाहतो तर बॉलिंग ट्रॅक वरती रवी बोरगे यावेळेस पहा कुठेतरी सरपंच क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी चुकी होते पाय घालण्याचा प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा प्रयत्न तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळते अशी एक एक धाव अडवणं खूप महत्वाचं आहे या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळालेत 18 चेंडू 18चं समीकरण असताना 17 चेंडू 16 धावांची आता मात्र आवश्यकता असेल आता मात्र रवी बोरगे कशा पद्धतीने ट्रॅप रस्त्यानं पाहायला मिळेल गतीमध्ये परिवर्तन यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही पूर्णपणे कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडूंची विकनेस माहित आहे स्ट्रेंथ माहित आहे कशा पद्धतीने या खेळपट्टीवरती खेळ इथून पुढे होताना पाहायला मिळेल महत्वपूर्ण ही मॅच आहे दोन्ही खेळाडूंसाठी दोन्ही संघांसाठी यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो चेंडूखाली क्षेत्ररक्षक 2 पाऊंड चेंडू कलेक्ट करेल अमित कदम फेकी करेल वेगवान गतीने तोपर्यंत एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 3 चेंडू मध्ये बनवलेत आतापर्यंत 4 धावा धावसंख्या 4 या आकड्यावरती आपण पाहतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 18 धावांची आवश्यकता असताना रवी बोरगेला विकेट मिळवणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये यावेळेस कॅच पकडली तर मॅच पकडली जाईल सनराज बोरगे कॅच पकडली जाते महत्वपूर्ण ही मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर ही मॅच बनवली गेली आता मात्र पाहायला गेलं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय वेळ आणि खेळ बदलला गेलाय कारण की शैलेश काळे हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल आणि आता मात्र आत्मविश्वास रवी बोरगेचा वाढला जाईल कारण की महत्वपूर्ण खेळाडूची विकेट मात्र प्राप्त झाले 4 या आकड्यावरती पहिली विकेट प्राप्त आणि त्यानंतर मात्र आता निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी झाला तर येणाऱ्या गोलंदाजाला पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण होईल आणि कशा पद्धतीने येणारा काळ सांगून जाईल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल कारण क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकेल हे सांगता येत नाही आता मात्र नवीन बॅटर मात्र दीपक काटकर येताना पाहायला मिळेल
यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय संपूर्ण चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2च धावा. तिसरीचा प्रयत्न थांबवला जाईल. यावेळेस 5 चेंडूचा खेळ झाला. यावेळेस 6 धावा धावफलकावरती लावण्यात आलेत आणि आता मात्र पाहायला गेलं तर शेवटचा बॉल यावेळेस पाहायला मिळेल. अंतिम 2 षटक बाकी आहेत. या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आणि त्यानंतर मॅच कशा पद्धतीने शेवटचा बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळेल. या बॉलवरती विकेट झाला तर मॅच बदलेल. यावेळेस पहा काय गोलंदाज पूर्णपणे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय परंतु अशी गोलंदाजी येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना करावी लागेल. आता मात्र पाहायला गेलं तर कोणता गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी अमित का ओमकार की सनराज कशा पद्धतीने टीम मीटिंग घेतली जाईल. येस ओमकारला मात्र गोलंदाजी दिली जाईल. ओमकारची गोलंदाजी या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण ठरेल कारण की 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. रनबॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना ओमकार बोडगे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि सचिन आसवले महत्वपूर्ण खेळाडू अनुभवी खेळाडू आहे. आता मात्र रवी बोडगे सेट करताना पाहायला मिळतोय फील्ड आणि त्यानंतर कशा पद्धतीने ही मॅच बनताना पाहायला मिळेल. कोणत्या दिशेने जाईल कोणाचा प्रवास इथेच थांबेल कोणाचा प्रवास इथून पुढे सुरू राहील. ही कॅच पकडली तर मॅच बनवू शकते. महेश पागडे कॅच पकडली गेले मिड ऑफ मधून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅच पकडली गेली आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ही कॅच पकडली नाही तर मॅच पकडले. कॅचेस विन द मॅचेस एक वचन आपल्याला पाहायला मिळतं आणि यावेळेस मात्र कॅच पकडली गेले. आता मात्र पूर्णपणे नवीन बॅटर अधिक काटकर येताना पाहायला मिळतोय. अधिक काटकर कशा पद्धतीने आता मात्र मॅचला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळते कारण की पॉवर प्लेच्या षटकानंतर फील्ड प्लेसमेंट ओपन होताना पाहायला मिळाले. आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे मात्र डीप पॉइंट मध्ये सनराज पाहायला मिळते. यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट होते. यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जेवढे जास्त येतील तेवढा मात्र दबाव निर्मित होताना पाहायला मिळेल. अधिक आणि दीपक काटकर या दोन्ही खेळाडूंवरती कशा पद्धतीने निर्धाव चेंडू हाताळले जातील हे देखील पाहणं महत्वाचं. ओमकार कडून जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळेल. जेवढा प्रेशर क्रिएट तेवढा मात्र चुका करताना पाहायला मिळतील फलंदाज. परंतु दुसऱ्या बाजूला एक मोठा फटका आला तर मॅच लवकर समाप्त होऊ शकते. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी परंतु
यष्टिरक्षकाच्या बाजूने चेंडू जातो. एक धाव येताना पाहायला मिळेल. एक धाव देखील महत्वाची आहे. स्कोरबोर्ड पुढे चालत राहताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न जेवढा जास्त करेल तेवढा मात्र निर्धाव चेंडू जाण्याचा चान्स आहे. कारण की पाहायला गेलं तर नवीन खेळाडू होईल आणि नवीन खेळाडू सेट होईपर्यंत गोलंदाज आपलं काम करून जाईल. यावेळेस पहा अशा पद्धतीची गोलंदाजी आडव्या बॅटने खेळायचा होता. टप्पा पूर्णपणे अचूक पडलाय. कंट्रोल लाईन लेन परफेक्ट लाईन लेन ची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. दीपक काटकर यावेळेस मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी फेस करताना पाहायला मिळेल इथून पुढे. यावेळेस आडव्या बॅटने खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते. महत्वपूर्ण झेल पकडला जातोय. यावेळेस मात्र सनील कॅच पकडतोय. आता मात्र महत्वाची विकेट पडले. आता मात्र पाहायला गेलं तर सचिन नवीन बॅटर येताना पाहायला मिळाला. सचिन काटकर बॉलर कोण असेल? अमित असेल. त्याच्यानंतर याचा बॉलर अमित असणार. यस यावेळेस मात्र आता शेवटचा महत्वाचा चेंडू. एक चेंडू बाकी आणि पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने धाव बनवले जाईल. यावेळेस मात्र पहा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. ओमकार बोरगे पाहायला गेलं तर फक्त 3 धावा खर्च केलेत. जिथे मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पूर्णपणे ही मॅच बनवताना पाहायला मिळाला. ओमकार आणि 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. आणि शेवटचे 6 चेंडू 9 धावा. कोणता गोलंदाज ट्रम्प कार्ड वापरलं जाईल हे देखील महत्वाचं आहे. तर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलं. यावेळेस मात्र 6 चेंडू 9 धावा 9 धावा 6 चेंडू. या मॅच मध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळेल ही मॅच कोणत्या दिशेने जाईल, कोणता संघ अग्रेसर ठरेल या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडूवरती बदलताना पाहायला मिळेल हे तर नक्कीच आहे. कारण की एक चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. डू ऑर डाय बॉल असेल. अमित कदम पहिला बॉल. यावेळेस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सनराज आहे. वेगवान गतीने फेकी केली जाते. यावेळेस मात्र पहिल्या बॉल वरती 2 धावा आलेत. 6 चेंडू 9 चं समीकरण असताना पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत. येणाऱ्या काळामध्ये 5 चेंडू 7 चं समीकरण. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलताना पाहायला मिळेल. डीप पॉइंट मध्ये सनराज होता आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा येताना पाहायला मिळेल. ही एकच धावा असती तर कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. आता मात्र पहा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण खुलं झाले आणि त्यानंतर मात्र कशा पद्धतीने धावा हे बनवण्यासाठी प्रयत्न होईल. चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. पाहायला गेलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव कंप्लीट होते. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र पाहायला गेलं तर क्लोज फील्ड केली जाते. अमर स्वतः कर्णधार जवळ आलाय. यावेळी चांगला स्ट्रोक खेळायला चेंडूखाली क्षेत्ररक्षक अनिकेत आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. यावेळेस काय घडेल? पूर्णपणे या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते. एकेरी दुहेरी धावा बनवल्या जातात. 6-9चं समीकरण पूर्णपणे 3 चेंडू आणि 4 धावांवरती येऊन पोहोचले. डॉट बॉल येणं महत्वाचं, विकेट मिळवणं गरजेचं आहे. काय घडतंय या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षक पुढे आलेत, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहा विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात महत्वाचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळते. यावेळेस पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 3-4चं समीकरण 2-4 वरती येऊन पोहोचले आणि यावेळेस पाहायला गेलं तर नवीन बॅटर येताना पाहायला मिळते. तर आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस पहा कशा पद्धतीने पाहायला गेलं तर पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. कारण की पाहायला गेलं तर धाव घेण्यासाठी कोणती हालचाल केली नाही. सुरुवातीला पाहायला गेलं तर पूर्णपणे 6 चेंडू 9चं समीकरण 1 चेंडू 4 पर्यंत येऊन पोहोचले. एक धाव जर आली असती तर कुठेतरी नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला असता, परंतु थांबवले. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. सर्वे 11 की मराठा वॉरियर्स जुळेवाडी कोणत्या संघाच्या दिशेने जाईल ही मॅच? कारण की एका बाजूला गोलंदाज आहे अमित, तर दुसऱ्या बाजूला सचिन काटकर महत्वाचा खेळाडू स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो. आणि येणाऱ्या मॅच मध्ये ही कशा पद्धतीने फलंदाज खेळला जाईल पूर्णपणे रवी बोरगे फील्ड पूर्णपणे सेट करताना पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सनराज आहे, त्यानंतर मिडल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पहा कुठेतरी कॅच ड्रॉप होते, तोपर्यंत फेकी केली जाते आणि हळूवार गतीने फेकी केली जाते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 1 चेंडू 4ची गरज असताना एका धावेने विजय प्राप्त होताना पाहायला मिळतो. कमबॅक केला जातो सर्व 11 सर्व या संघाकडून. 18 चेंडू 18ची मॅच देखील येऊ शकते ते मात्र दाखवलंय. रवी बोरगेने 6 धावा, ओमकार बोरगेने 3 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला आणि एक्स फॅक्टर ठरला अमित कदम आणि त्यानंतर मात्र सर्वे 11 सर्वे महत्वाचा सामना विजेता झाला. हार्डलक बाडलक म्हणावं लागेल. मराठा वॉरियर्स जुळेवाडी कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाला. सुरुवातीपासून एक सिंगल डबल मध्ये धावा येणं खूप महत्वपूर्ण होतं, परंतु कुठेतरी चुका झाल्या आणि त्या चुकांमधून सुधारणा करणं महत्वाचं आहे. ओमकार बोरगे काय गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण